नालासोपाऱ्यात 14 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पोलिसांकडून भांडाफोड, नार्कोटिक्स टीमची मोठी कारवाई, 5 आरोपींना अटक। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण, जागेच्या तपशिलाबाबत अहवाल सोमवारी येणार, धर्मादाय आयुक्तांनी मागितला होता अहवाल। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी युवक काँग्रेसचं आंदोलन, आरोपींना कठोर शिक्षेच्या मागणीकरता आंदोलन। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या नियोजनासाठी राऊत आणि शरद पवार यांच्यात जवळपास 20 मिनिटं चर्चा, सिल्वर ओकवर मोर्चाबाबत चर्चा। नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा उद्यापासून 9 महिन्यांसाठी बंद, नवीन आणि जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्याच्या कामासाठी इंदिरानगर बोगदा काही दिवस बंद। संपदा मुंडेंची आत्महत्या नाही तर हत्या, खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी करा, विजयसिंह बांगर यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक नामफलकाच्या इंग्रजी स्पेलिंग मध्ये चूक, लोकशाही मराठीनं चूक झाल्याचं निदर्शनास आणून देताच करण्यात आला बदल। मुंबईच्या बोरिवलीतील 21 वर्षीय तरुणीचं लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप विथ ॲग्रीमेंट रिलेशनशिप लव्ह जिहादचा प्रकार, विहिंपचा आरोप। भटक्या कुत्र्यांवरील याचिकेवर सोमवारी सुनावणी, सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, पीएसआय बदने पोलिसांसमोर स्वतःहून हजर, बदनेनं डॉक्टर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप। 1 नोव्हेंबरला नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक, जीआर रद्द करण्यासाठी पुढील रणनीतीवर बैठकीत चर्चा होणार, विजय वडेट्टीवारांची माहिती। येत्या 28 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात आंदोलन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।